कोण झोपलंय? आय काय राय पायरा गोळायचे कंबरचं दुखते काय झाली? हा अरे दुखते बाबा. बरं वाटाना ना? हो नुसतं चंपणी किती घातलं माझे. मित्रांनो आता आईला दवाखान्यात चालवलेलं आहे रात्रीच्या 9 वाजता. आईला लई थंडी वाजून आली. ठिकाणी आपल्या करडांना आता पाला आणलाय. आधी ह्यांना सगळ्यात आधी इकडे पेंड टाकलेले काही ह्याच्यात आपलं सगळं पेंडीत भरोच काय काय टाकलेलं आपलं. मित्रांनो हे बघा आता आपल्याला काय काम लागले माहिती का? आपला वाडा लोटून घ्यायचं. या ठिकाणी आपले सगळे कोकरे आलेले आहेत. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपला ब्लॉग आता चालू केलेला आहे 12 वाजता आणि आपले मेंढरं सगळे 10 घेऊन गेले ते आज चारायला. आज काय आपण मेंढराकडे नाही. तर या ठिकाणी बघा आपल्या कोकऱ्यांना पाला बिला बांधला आहे मस्त. आता खायला बी लागले ते कोकरे. तर आज मला काम आहे मित्रांनो आपल्या सासवड गावाला. आता जरा वाईज बँकेचा विषय झालेला आहे आपला, म्हणजे KYC करायची जरा खात्याची. तर आता तिकडं जायचं आहे. त्यामुळं आज मी दिवसभरात तुम्हाला जे काही दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला ठिकाणी आपल्या करडांना आता पाला आणलाय. आधी ह्यांना सगळ्यात आधी इकडे पेंड टाकलेले काही ह्याच्यात आपलं सगळं पेंडीत भरोच काय काय टाकलेलं आपलं ते सगळे खादगी हे कोकऱ्यांच्या गावानीमध्ये. आणि काय आपली सगळी इकडून कोकरी बसले ते करड कोकरी. आणि आज मित्रांनो फायनली हे मोठी झाल्यामुळे यांना ना आपण इथं पाणी ठेवलंय बादलीत. अशी अर्धी बादली ठेवली मोठ्या कोकऱ्यांना पाणी पिता यावं म्हणून. आणि एकदम सणसाना पाला खायला लागले ते बघा. करडण बिरडं आपली खालचा तर सगळा पाला बी खाल्ला त्यांनी. आता ले खाण्याजोगी झाले ते महिन्याची होऊन बी गेली आता ही आपली सगळी कोकळी करड. मित्रांनो हे बघा आता आपल्याला काय काम लागले माहिती का? आपला वाडा लोटून घ्यायचं. बघा हे असं वाडा लोटायला काय ते बघा म्हणते नाटकं करतो या. मित्रांनो मी किती लोटलंय ते तुम्हाला नंतर दाखवतो. फायनली आपला सगळा आखूर आता लोटून झालेला आहे मित्रांनो. हे गेट आहे का? या गेटाच्या बाहेर एक ढीक केलाय. त्यानंतर या ठिकाणी एक ढीक, त्यानंतर इथं तिसरा, इथं चौथा, कोकरे बसल्या तिथं 5वा 7 ढीक झाले ते मित्रांनो. आणि एवढा मोठा आखूर जवळजवळ आपला 1 तास गेला हे लोटायला. 1 तास लागला एवढं लोटाय. बघा केवढं असं वर खालीपर्यंत हे असं लोटावं लागतं रोजच्या रोज, सकाळ संध्याकाळ, म्हणजे सकाळचं आणि असं दुपारचं. या ठिकाणी आपल्या नानीनी मेंढी का घरी ठेवली नानी? हां बारीक पिल्लू झाल्यामुळं घरी पळून येते मित्रांनो. तिला आता घरीच ठेवले या ठिकाणी. आणि आप्पा कुठं चाललाय? मग अशी आणली ना 2 3 शर्ट आज आपल्या भाऊंची 3 शर्ट यायच्यात काय? ती गाडी काय आली काय माहिती काय आले. आणि या ठिकाणी बाई जेवली का? हां काय खाल्लं? हां भाकर का भात? हां बाई तू जेवली का? काय खाल्लं तू? हां भात खाला होय. शाळेत का नाही गेली? होय बाय शाळेत कधी जायचे? उद्या होय. होय तुला कधी जायचे बाय? उद्या जाणार ना? हां उद्या शाळेत जायचं यांना. मित्रांनो आपलं चाललेलो आहे आता सासवडला. आपला भाऊ आणि मी. आणि सासवडला जरा बँकेत काम आहे आपल्या पासबुकचं जरा KYC करायचे. तर आता आपली गाडीवरतीच चालली. अजून भरपूर लांब जायचे आम्हाला. आता काय आम्ही 7-8 किलोमीटर आलो आणि तिथनं एका ठिकाणी जायचं नियोजन आहे. तिकडे गेलो तर तिथलं वातावरण सुद्धा दाखवतो मला. तर मित्रांनो आलेलो आहे आपल्या घरी. तिकडे गेलतो कॉलेजला. आता मस्त केस असं कापून घरी आलेलो आहे. आणि आता तुम्हाला दाखवलं आपली मेंढरं येत्यालच थोड्या वेळात. मेंढरं आल्यानंतरचं वातावरण तुम्हाला पाहिजे तर सबस्क्राईब करा तेवढं तुम्ही माझ्यासाठी. या ठिकाणी आपले सगळे कोकरे आलेले आहेत. वाट बघते ते वाट.
खायला पळाली सगळी. या ठिकाणी आपली आई आलेली आहे. दादा काकी आई सगळी जण आले ते. मग दादा काय बाबा बरं दमला का? जाम झालोय, आजारी झालो आज. काय झालं का आपलं खुरपून सगळं? आणि शेंगा कुठून आणल्या? काय बांधली हा, आईने शेवग्याच्या शेंगा आणल्या ते. आज खुरपून झालं ना आपलं सगळं. आता उद्या कोणाचं खुरपायचं? किती खुरपायचं? आपलं एवढंच. सगळं खुरपायचं. या ठिकाणी आपल्या आजीबाईंचं काय चाललंय? भाकरी. आज येरवाळी भाकरी बनवायला लागली. काय करतो मला दिसत नाही बाबा. यांदाचं दिसत नाही ना. वा, भाकरी कशा चालली आहे आपल्या. खाली आहे भाकर थापतीन माहिती बघा. नजर माझ्या मोबाईल काही भाकर मनाने चालली आहे खाली. वा, मस्त जाळ लावलाय. काय खाली काय भाकरी केल्या कोपटात लय दूर होतं काय? काय इथं आपलं मस्त पडलेलं भाकरी चालली आहे गरमागरम. आणि आता आपल्या भाऊंची मेंढर वाड्याला आलेली आहेत. मग भाऊ चालले ना आता मित्र वाढेल. किती शेळ्या आल्या आज? 3 येईल. 3 मोठ्या का बारक्या? बारका रे पटर गेली. 3 शेरडे आल्या ते भाऊंचे आज. सगळी मेंढरं वाड्याला बी आल्या ते. हवा आप्पा येते ते पाठीमागून. आप्पा आज करड घरी पोचवाय होतं मित्रांनो. आणि आपली पगो बी आले. पगो मला अशी कमेंट आलती, पगो कोण लागते तुझी? तो कोण लागते माझी सांग? बहीण लागते. हो का? पगो सांगते. गेलती का नाही शाळेत आज? किती वाजता सुटली शाळा? 5 वाजता. वय 5 वाजता शाळेतून पगो आली आज लेट. आता कुठं चालली? आता कुठं चालली? बर जा. मित्रांनो, आपला नवीन जो भालिंगा आणला होता हो का, हा ह्याला आता कोकऱ्यांची राहिलेली पेंड खायला लावलेला आहे इकडं अलीकडं. हे आपलं पेंडीचं घेतले अगोदरच. आणि आता हे राहिलेलं सायलेलं हे आपलं खातो रानातून आले, याचं भागत नाही. आणि या ठिकाणी कोण झोपलंय? आय काय राय पायरा गोळायचे कंबरचं रे दुखते. कशाने? हा अरे दुखते बाबा. बरं वाटाना ना? हवा हो नुसतं चमका निघते अंगातलं माझे. हा, खोरापल्यामुळं. आता कशाने होते चल दवाखान्यात. मग चल की. हे बाबा मला झोपू दे. दवाखान्यात नको होय. नको बाबा, मला झोपू दे. बस गोळ्या येतात मला खायला. ते मला माझ्या पोटून बिटून कसंच होते. मला चला चला चमकते. मित्रांनो, आता आपल्याला मेंढरं वाड्याला आल्यानंतर काम असतं ते म्हणजे छोटी छोटी पिल्लं पाजायचं. तर आता जी बी आपली छोटी काय आहेत ना, करडं कुकरी, त्यांना दूध पाजायचे. आणि आई तर आजारी झाली, त्यामुळं आज आपल्याला रेसिपी वाड्या बनते का नाही काय सांगता येत नाही. या ठिकाणी सकाळी किती पाला होता मित्रांनो. आपल्या कोकऱ्यांनी काय एवढा पाला खाल्ला नव्हता. शेरडं आल्यानंतर पार ह्याला लाकडं सुद्धा करंडून खाल्ले ते. हो, म्हणजे कोकरी फक्त खालचा एवढा पाला आहे ना तोच खात्यात. शेरडं पार अख्खं याचं लाकडं सुद्धा करंडले ते. या ठिकाणी आपली अर्चना बाई पाजली का करड? हा, प्यायना ना. वा, बाबू काय करतोय? बाबू तू काय करतोय? हा, पाजो लागा नाही लागा करड. पिदीत आहे का? बागताय का भाऊ? त्यांचं बागताय का? पण बागा ना. असं दूध करडांचं मित्रांनो चांगलं भाऊ. मला वाटतं 10-15 दिवस असं पाजावं लागतं. मग काय चांगली हो वस्तूर व्हायचं का 7-8 दिवस? 4-5 दिवस पाजावं. फुगावलंय चांगलं. हो का? मेंढर पालात नाही बसत आता. नाही ना, आता पाऊस असल्या जाते. कणी बी काम चाललंय. आपल्या पगोला काय काम लागलंय बघा. किती करड झाल्यात बाय शेळीला? 2. हा, मग त्या 2लाच पाजायचं होय. मला नाही पेत होय. नाही. आपल्या काकीला काम लागले करड पाजायचं. एक शेळी बाहेर घेतली यांनी आणि पगोला लागले तिला जाम धरायचं. मारित नाही होय तुला? लाडकी आहे का तुझी? माझी शिळी. तुझी होय. आणि आपलं आप्पा सुद्धा बसल्यात आहे. आप्पा, आज काय काम होतं तुम्हाला? काय बाबा, इकडे तिकडे राहणार स्टील गेली ती कर गोळा करून आणली. किती वाजतोर आणली? 2-3 वाजता. किती करड आणली आज घरी तुम्ही? 4-5 आणली ना. 4-5 करड. आपण निम्या डोंगरात जावं लागायचं, करड घेऊन घरी यावं लागायचा. आपण आज करड वाहायचं काम होतं मित्रांनो. या ठिकाणी कोण आलंय बघा? पाववाले भैया.
बाय आता घरी केव्हा जाणार हो? आता जाईल ना. जाणार. कुंजन मंदिर आहे, बीरा ठोंबरे आहे, गुलाब ठोंबरे आहे, सगळे काय काय आणले काय काय आहेत ना टोस्ट खायला. तरी खारी टोच बटर बिटर असं काय सांगा की महत्वाचं तुमचं. बघू ते काय आहे तिथं अडकावलेलं ते काय वाजवत होती तू? भैया भैया माझ्या वाटते यांना किती आणि तुला कळेल का आता पावशेर? हा हा? कोणाला आणि मला या पोरांच्या पैशातून आपल्याला क्रीम गोल खायला भेटलेला आहे. ह्या बाबूनी पैसे आणलेलं आणि मी क्रीम गोल घेतलाय. ठिकाणी एका ह्या पोरीने अयो हिने काय घेतलंय? हा आता हिच हे दे, आता हे दे मला, आता तुला एक हे हा दे. लका मित्रांनो ती दुसरी लई चॅप्टर ती देत नाही तर बाय तूच खा. हिने आणि मग आता कसं दिलं हिने मला? दोन असल्यामुळे एक दिला. आणि या ठिकाणी पगोनी काय खायला घेतले? केक. यांनी क्रीम गोल घेतलं आणि यांनी केक घेतलं. बाया पैसे दिले का सगळं? अच्छा 20 रुपये दिलं ना सगळं? कॅमेरा तुम्हारा अच्छा है. हा अच्छा आहे अच्छा आहे. मोबाईल भेटले होते. हा मोबाईल कितीला आहे? हे होय हा कितीला असेल तुमचा अंदाज? कसला कौन सा मोबाईल? आयफोन आहे आयफोन 15. आईफोन भी महंगा है भैया, 50,000 है. हाँ 40-50,000 रुपये. नहीं उससे ज़्यादा है थोड़ा, उससे ज़्यादा 60 रुपये. और थोड़ा ज़्यादा है. हाथ में कड़ा लेते ना, हाँ 300 ग्राम का होता तुम्हारा कड़ा हाथ में, अच्छा दिखता वो. इस फोन से आपको लगता है क्या मेरा कुछ नहीं होगा? होगा. मैं वीडियो बनाता हूँ भैया. है ना कौन सा? मेरा यूट्यूब चैनल है. हाँ का? हाँ राहुल ठोंबरे नाम से मेरा यूट्यूब चैनल है. उस पे 16,000 सब्सक्राइबर है. तो पैसा मिलता है? हाँ तो वो तो मिलता रहता कितना है, मिलता है? थोड़ा मिलता है, ज़्यादा नहीं मिलता है. हाँ. मैं डेली वीडियो बनाता हूँ और मोबाइल उससे से? हाँ मोबाइल से. क्या क्या बनाते वीडियो? हाँ यही हमारा जो लाइफस्टाइल है ना वो दिखाते हैं. ला बेटा. अच्छा भैया. काय रे द्या की त्यांना. हा आणि मग तुम्ही खाल्लं कस काय आणि नाही पैसे दिले हो? कैमरा भैया कितना? हा या ठिकाणी आता भाव आलेला आहेत. जा दे भाई. आणि मला आणि काकीला बाकी तू उपवास आहे. ह्यांनी लय बुडावलंय ह्यांनी. 40 रुपये. फुगूनच ती खाती या त्यामुळे अशी फुगती या. मित्रांनो आता आईला दवाखान्यात चालवलेलं आहे रात्रीच्या 9 वाजता. आईला लय थंडी वाजून आली. होय आई थंडी वाजून आली ना. आपला अंकुश भाऊ ड्रायव्हर आहे आणि मी आता मागं बसणारे ना आम्ही चाललोय. काय गोळ्या दाखव. का गोळ्या घेतल्या ते आता. चला चला दवाखान्यात आलतो आपण.